हे बघा ह्याच्यासाठी आलोय आपण, पण हे ना खाल्लंय बघा. हे कशाने खाल्लं असन? चिकन टाकून घ्यायचंय. मसाले चांगले शिजल्यात. इतका उशीर नाही आता ना, हे चांगले शिजून द्यायचे, सगळे टाकायचे. आता ना चिकन सुद्धा झालंय. सगळे ना 9 जण आहे, तर सगळे ताट वाढून घेतले. आजच्याला ना फिरायला आलोय, ते पण एकदम जबरदस्त जागेमध्ये. या साईडला बघा मस्त धबधबे वाहत्यात. इकडे एक धबधबा आहे, त्या साईडला एक आहे. म्हणजे ना पूर आलाय या साईडला ना, मागाशी जोरदार पाऊस पडलाय तर पूर आलाय, गंडूळ पाणी पूर्ण. आणि आजच्याला ना फणस खायला आलोय, ते पण बऱ्याचशा लांब. या साईडला इतकं जबरदस्त लोकेशन आहे ना, फणस तर खायच्यातच. आणि त्याच्यासोबत आहे ना चिकनसुद्धा आहे ना याच्या वेळेस घेऊन आलो आहे. पहिलं तर आहे ना फणस बघायला जाणार आहे, त्याच्यानंतर आहे ना आम्ही चिकनसुद्धा बनवणार आहे. बरेचसे जण आलो आहे, इको गाडी घेऊन आलो आहे. त्या गाडीमध्ये ना 6 जण आलो आहे आम्ही. आणि बाकी आहे ना 2 व्हीलरवरती सुद्धा 3 जण येतात. तर ते 3 जण आल्याच्यानंतर जाणार आहे आम्ही डोंगरामध्ये. आणि बघू आजच्याला आम्हाला फणस किती भेटतात. पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर मग डोंगरामध्ये जास्त काही लोक फिरत नाही, तशीच पडून असते ती फणस. तर जाणार आहे आम्ही डोंगरामध्ये आणि बघू आपल्याला फणस भेटतात का, घेऊन येऊ फणस. आणि याच्या वेळेस मग तरी साईडला आपण चिकन बनवू मस्तपैकी. आलो आता डोंगरामध्ये बघा, इथपर्यंत गाडी आली, इथंच लावून चालू आता वरच्या बाजूला. हे बघा मस्त पाणी वाहत आहे, आता रस्त्याने चाललो आहे. डोंगरामधलं पाणी आहे सगळं काय, हे सगळेजण पुढच्या बाजूला गेलं. हे सगळं ना पाणी डोंगरामधलं येत आहे बघा. इकडं खाली उंच डोंगर आहे बघा, हे असं फिरून आहे ना त्या बाजूने जायला लागतंय. बघा हे इतक्या भारी जागेमध्ये ना पहिल्यांदाच आलो आहे इकडं. तर आता ना इकडं जायचं आम्हाला. या साईडला ना फणस भेटतात का वाटत तर नाही, पण भेटलं तर बरंच आहे. नाहीतर आहे ना आपण चिकन तर आणलंयच. समोर तर झाड दिसतंय, आता बघू भेटतात का आपल्याला. बाकी आहे ना तिघ 4 जण खाली गेले तिकडं आणि आम्ही थांबलो आता इथंच. इथं ना भाजी सुद्धा आहे. ह्याला ना चैताची भाजी बोलतात. हे अशा ना हे शेंडे कवळे घ्यायचे असतात. हे बघा हे तोडून घ्यायचे आणि ह्याचे जे ना भाजी आता ह्याच टायमिंगला भेटते. इथून थोडे दिवस झाले तर मग भेटायची नाही. आता आहे ना चांगले शेंडे फुटले ते कवळे. बरेच लांबून लांबून आहे ना ही भाजी घेण्यासाठी येतात लोक. या साईडने बघा रोहिदास घेऊन आलाय, जे आपण आलतो ना त्याच्यासाठी फणस घेऊन आलं बघा इकडून. 2च होती का रानातले पक्षी. हे झाले वाटते, हे झालंय पूर्ण, हे पिकलंय बघा. आणि हे झालं ना अजून, पण होईन ते लगेचच. 2 ते 3 दिवसामध्ये पिकणार आहे हे. तर आपण आलो होतो त्याच्यासाठी, ते भेटलं बघा. आणि या साईडने सुद्धा 4 झालं बघा. हे पिकलं नाही वाटतं, ह्याच्यातलं ना एकच पिकलं. हे ना आता पिकलेलं आहे, ते फोडायचं आता. मग झालंय पूर्ण. गरे ना चांगले ह्याच्यामध्ये. आता ना एक फणस फोडलेलं ते चांगलं आहे ना, गोड पण होतं. 2-3 आहे ना ते कच्चे आहेत आणि 2-3 जण ना ह्या साईडला गेल्या डोंगरामध्ये. रोहिदास शिकून आले ना त्या बाजूला गेल्यात डोंगरामध्ये. तर आता ना बनवू चिकन आणलंय ते गाडीमध्ये, जे ते घेऊन येतो आणि इथंच बनवू एकदमच जबरदस्त लोकेशनवरती. हे बघा एकदम भारी जागा. ह्या साईडने इतकं भारी पाणी वाहत आहे ना डोंगरामधलं, तर तेच पाणी ना आपण वापरू शकतोय स्वयंपाकाला.
भात बनवायचा आणि चिकन बनवू. आता ना आम्ही सामान घ्यायला आलतो, जे स्वयंपाकाचं सामान होतं ना ते इथंच होतं आणि ते आता घेऊन चाललो आम्ही वरच्या बाजूला परत एकदा. बाकीचे ना तिकडंच थांबल्यात आणि पाऊस आहे ना आता यायला लागलाय. तो पण आहे ना पाऊस जोरातच आलाय. रोहिदास या साईडला आहे ना सगळं सामान घेऊन चाललंय वरच्या बाजूला. तिकडंच वरती जाऊन आहे ना चांगलं जागा आहे, तिकडं सपाट जागा आहे, तिकडं जाऊन चिकन बनवू अशा पावसामध्येच. तर मजा येणार आहे. बरेचसे जण आहे आणि चिकनसुद्धा ना भरपूर आणलं आहे. 2 किलो चिकन आणलं आहे आणि भात बनवू. चला आता अशा पावसामध्ये कसं बनतं आहे आपला भात आणि चिकन ते तुम्हाला दाखवतो आहे. आता आहे ना इथं एकदमच भारी जागा होता, पण इथं आहे ना मोठे मोठे ठेंब पडते ते झाडाचे. तर आता आहे ना बारक्या झाडापाशी जाऊ आणि थोडा कागद आहे तो तिकडे बांधू. कारण तर आहे ना इथं बघा ही अशी भारी एकदम धार चालू आहे. ह्या धाराच्या शेजारी ना बनवायचा प्लॅन होता, पण आता त्या बाजूलाच बनवू. पाऊस जोरात आला आता आणि हेच पाणी वापरायचं आपल्याला सगळं स्वयंपाकामध्ये. प्यायला पाणी आणलंय घरनंच, फक्त आहे ना स्वयंपाकाला हेच पाणी वापरू. कारण तर हे सुद्धा ना एकदम स्वच्छ पाणी आहे, डोंगरामधलं येतं आहे. ते बघा तिकडे चाललं, तिथंच कागद. आता आहे ना इथं चिकन बनवायचं आहे, चिकन आणि भात. पण हे बघा थोडा कागद आणलेला घरनंच, तो ना असं बांधून घेतलाय. बरेचसे मोठे सुद्धा निघालेत, ते बघा तिकडे त्याने पकडलंय. तुम्हाला दाखवते आता, एकदम मोठ्या साईजचं आहे. दोन आहेत. हे बघा पाऊस पडायला लागलाय ना, तर हे मोठे बघा किती मोठे साईजचे आहेत. हे बघा किती मोठ्या साईजचा आहे मोठ्या. तो वेगळ्या कलरचा आहे, लाल आहे तो, आणि हे सफेद आहे. आता मोठ्याला तर काय आलो नाही आपण. हा बघा दोन्ही पण सोडून दिल्यात, दोन्ही पण एकाच वेळामध्ये गेल्यात. चला आपण आहे ना ज्या कामाला आलोय ना ते पहिलं तर आहे ना काम करून घेऊ. चिकन बनवायचं आहे ह्या अशाच पावसामध्ये. पूर्ण ना व्हिडिओ बघतच राहतो मी, मजा येणार आहे. आणि अशाच ह्याच्यामध्ये जेवायचं सुद्धा. डोंगरामध्ये आपण, हे बघा डोंगरामध्ये, डोंगराच्याच मग खालच्या पायथ्याला आपण. आणि इथून सुद्धा ना एक अजून भाग आहे, इकडं बघा खाली पाणी दिसत असेल, शेत आहे सगळे तिकडं. आणि त्या बाजूला बघा परत एकदा एक जण फणस घेऊन आलाय. आता रोहिदास इकडे आहे ना, परत एक त्याने लाकूड आणलंय, मग काठी आणली, ती रवून घेतली. आता बांधते ते कागदालाच. आणि चुले ना इथंच बनवायचे आता. मग ना फक्त चुलीवरती असा पाऊस पडायला नाही पाहिजे इतकंच आहे. आता ना इकडे रोहिदास तांदूळ धुवून घेतोय पहिला, तर त्याच्यानंतर मग आपण आहे ना गॅसवरती लगेचच ठेवून घेऊ. कारण तरी ना पाऊस सुद्धा आता जोरातच यायला लागलाय. आता ना रोहिदासने चुलीवरती ना टोप पण ठेवून घेतलाय. जाळ जरा जास्तच वाढते त्याची. पाऊस आहे ना लय जोरात आलाय, तर इथंच कागद आहे, छत्री आणल्यात म्हणायला. आता भात तर घातलंय शिजत. आता बघू किती उशीर लागतोय. त्याच्यानंतर आपल्याला चिकन पण बनवून घ्यायचंय. आता ना चिकन देऊन घ्यायचंय. चिकन जास्त याच्यामध्ये ना बसायचं नाही, तर निम्मच करू आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे ना बघू जमलं तर काय तरी बनवू त्याच्यानंतर. पण आता तर नाही जमायचं, कारण तर हे इतकं बसत आहे का ते. आता हे देऊन घेते. चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलंय. आता हे इतकं चिकन घेतलंय, अजून सुद्धा बरंच बाकी आहे. तर आता आहे ना ह्या कढईमध्ये आता लगेच सुरुवात करू बनवायला. पहिलं तरी ना आता कांदा हे साईडला ना कांदा टाकून घेतो. आता आहे ना कांदा टाकून घ्यायचा आहे.
कढई चांगली तापली. आता ना टोमॅटो कापून घ्यायचं आहे आणि लगेचच यानं कढईमध्येच टाकायचं आहे. कारण तरी ना आता म्हणजे ठेवायला सुद्धा यानं जागा नाही खाली बघा. हे असं पूर्ण आहे ना पाणी झालंय. पाणी इतका जोराचा पाऊस पडतोय ना ह्या बाजूला बघा. तिकडे ना पूर चालले आहे. इथून रस्ता दिसतोय ना, असं पाणी इतकं वाहतंय ना, वरतून येते तिकडून डोंगरामधनं. चिकन सुद्धा असंच ह्याच्यामध्ये ठेवून घेतलंय. रस्त्यावरती ठेवलंय चांगलं स्वच्छ. आता आहे ना फक्त ते झालं ना तयार, मग त्याच्यामध्ये टाकायचं आता चिकन. आता ना तेल टाकायचं त्याच्यामध्ये. एक पूर्ण आहे ना मोठी बॉटलच आणलेली. आता ना त्याच्यामध्ये खडा मसाला पण घेतलाय टाकून. टोमॅटो, कांदा, खडा मसाला, अजून मसाले टाकायचे ना बाकी अजून. आता ना मसाले घ्यायचे टाकून त्याच्यामध्ये. हा टाक. चिकन मसाला आहे हो. त्याच्यानंतर आहे ना कांदा मसाला. सगळे ना 2 ते 3 मसाले आणलेत. तिकडे एक अजून तो पण घ्यायचा टाकून. दुसरा आहे ना गरम मसाला आहे. आता सगळे ना मसाले घेतोय टाकून आम्ही. चिकन टाकून घ्यायचंय. मसाले चांगले शिजल्यात. आपल्या घरात नाही ना टिकणार. आता आहे ना त्याच्यावरनं कोथिंबीर लगेचच टाकून पण घ्यायची. कारण तरी ना तितकं उशीर नाही. आता आहे ना हे चांगलं शिजून द्यायचे. सगळं टाकायचं त्याच्यावरती आणि शिजवायचं. आता फक्त सगळे ना टाकून घेतलं त्याच्यामध्ये. फक्त मीठ बाकी राहील ते टाकायचं आता थोड्या वेळाने. आता आहे ना भात झालं. चिकन सुद्धा ना आम्ही शिजत घातलं. आता सगळे मसाले घेतले टाकून त्याच्यामध्ये. चिकन सुद्धा आहे ना होणार आहे. आणि पाऊस सुद्धा ना कमी काय होत नाही. अजून सुद्धा ना चालू जे थोडाफार झाले कमी पाऊस, पण पडतोयच पाऊस. त्या साईडला तुम्हाला आहे ना आता पाणी दाखवतोय. किती पूर आले डोंगरामधला. या साईडला बघा पाण्यामध्ये आणि मग पूर बघा. डायरेक्ट आहे ना डोंगरामधनं येतोय. आणि ह्या बाजूला खालच्या बाजूला किती जातं बघा पाणी वाहतंय. ह्यो ना डोंगरामधला वाडा जर एकदमच जोरात पाऊस झाला ना तर आखा वाडा ना फुलपर्यंत जात आहे. चिकन शिजतं आता होईन थोड्या वेळाने. तुम्हाला दाखवते सगळं काय. बरेचसे जण आहे आम्ही. आणि हे असं ना पहिल्यांदाच आम्ही बनवलं आहे. ते पण रानामध्ये येऊन म्हणजे डोंगरामध्येच आलो आहे. डोंगरामध्ये जे चला किती उशीर लागतं आता चिकन शिजायला. आता ना मीठ टाकून घ्यायचंय.
आता ना चिकन चेक करता झाले का नाही ते झालंय शिजलंय. आता ना चिकन चांगलं शिजलंय तरी सुद्धा ना 5 मिनिटं ठेवू आणि मग उतरून ठेवू. आता ना चिकन सुद्धा झालंय. करून घ्या. सांडण ह्या साईडने त्या तिकडे ढकल नाही तर. आता ना भात वाढायला सुरुवात केली तिकडं. सगळ्यांना ताटात घेऊन घेतलं खाली. हे बघा इतके जण आहे. सगळ्या ताटांमध्ये ना भात वाढून घेतलाय. आता ना सगळ्या ताटांमध्ये कालवण वाढून घेतलंय पहिलं तर त्याच्यानंतर आहे ना मग चिकन वाढू. कारण तर आहे ना भात पाडलाय कमी झालाय भात. बारकच पातेलं होतं त्याच्यामुळे ना कमी झालाय भात. डबल काय बनवता आलं नाही. गॅस पूर्ण ना संपलाय. सगळ्यांना 9 जण आहे तर सगळे ताट वाढून घेतलेत. कमीच भात वाढलाय कारण तर भातच कमी झालाय त्याच्यामुळे. चिकन झालं जास्त आणि भात झाले कमी. चिकन जास्त आहे तिकडे बघा. चिकन आहे ना भरपूर आहे. कढई फुल भरून चिकन होतं. अरे चिकन शिजलंय का नाही. हे बघा इतके जण आहे. अजून माझं ताट बाकी तिथं. आता मी सुद्धा ना जेवायला जातोय. हे असंच जेवायचंय कारण तरी ना पूर्ण खाली ना ओलं झालंय चिकन झालंय. हे बघा हे असं लोकेशन आहे त्या साईडला. आता आहे ना जेवून घेतो आम्ही. गरम गरम चिकन खायला या. गरम असं जे ना उभं राहून ज्यांना जेवायला लागणार आहे कारण तर खाली वाचायला जागा नाही. आता मी सुद्धा ना जेवण घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता ना जेवण सुद्धा झालंय. संध्याकाळच्या ना 7:30 वाजल्यात. अंधार पडलाय पूर्ण. जेवण झालं. आता निघालो आम्ही. बरेच इकडे ना खाली जायचं आता गाडी. बघा पूर्ण अंधार पडलाय. आता ना ह्या झाडांमधनं जे ना खाली जायचं तिकडं. चला पहिलं तर खाली जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय. हे बघा पूर्ण काळोख झालंय बघा. आता ना आलो गाडीपाशी निघून. हे बघा गाडीमध्ये सुद्धा बसल्यात सगळेजण. इतकी जबरदस्त आजची चिकन पार्टी होती ना. पहिल्यांदाच असं केलंय ते पण इतक्या पावसामध्ये. आणि सगळं झालं व्यवस्थित आणि जेवण सुद्धा आलो आता गाडीपाशी. गाडीमध्ये बसल्यात. आता आम्ही निघालो घरी. बराचसा उशीर लागणार आहे घरी जायला सुद्धा. जवळजवळ आहे ना 1 ते 1.5 तास लागणार आहे घरी जायलाच. तर चला आता निघालो आम्ही घरी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.